नमस्कार सर्वांना. जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वाचन का करावं माणसाने? वाचनाने भाषा समृद्ध होते आणि विचार प्रगल्भ होतात. आणि तसंही तुम्ही व्हिडिओ, रील्स तुम्ही कितीही बघा, शेवटी जे वाचन केलेलं असतं, जे वाचलेलं असतं ते आयुष्यभर लक्षात राहतं. व्हिडिओ, रील्स हे तेवढ्यापुरतं लक्षात राहतं. तुम्ही याचा अनुभव तुम्हाला असेलही. तर आज मी तुम्हाला काही पुस्तकं सजेस्ट करणार आहे, जी तुम्ही वाचावी, आवर्जून वाचावी. तर त्याच्यापैकी एक पुस्तक आहे, हे 21व्या शतकाचा व्यवसाय. ही आज काळाची गरज आहे. व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळतील. आपण कुठे अडकलो हे समजेल, म्हणून हे पुस्तक जरूर वाचावं. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे सिक्रेट, रहस्य. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे पुस्तक आहे. सर्वांनी हे जरूर वाचावं. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा निर्णय घ्यावा, स्वतःला कसं संतुलित ठेवावं, हे पुस्तक शिकवतं. कुठलाही पान उघडा, वाचायला सुरुवात करा, लिंक आपोआप लागते. त्याच्यामुळे मी ही पुस्तकं जरूर तुम्हाला सजेस्ट करेन की ही तुम्ही वाचा. आणि तिसरं एक पुस्तक आहे हे. ह्या पुस्तकाविषयी काय सांगायचं, म्हणजे मी सांगणारी कोणीच नाही मोठी. अशी आध्यात्मिक पुस्तकं आपल्या घरात नेहमी असू द्यावी. मुलांवरती कसे संस्कार करावे, त्यांना काय चुकीचं आहे, काय योग्य आहे, हे आपल्याला समजावं, हे त्यांना समजून सांगता यावं, ही पुस्तकं सांगतात. हे जीवनाचा सार आहे. हे सांगायची गरज नाही की हे पुस्तक हे जीवनाचा सार आहे. तर प्रत्येकाने ह्या अशी आध्यात्मिक बरीच पुस्तकं आहेत, तर अशी पुस्तकं नेहमी जरूर घरात ठेवावी. तर हे पुस्तक माझ्याकडे असतंच नेहमी. तर धन्यवाद.